नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जर आत्ता मी आहे टेंभी नाक्यावर आणि जर टेंभी नाक्यावर आपण पाहिलं तर एका खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ही गाडी आपल्याला दिसतेय। पोलीस प्रशासन इथे आलेलं दिसतंय आणि ही एक गाडी जी आपण पाहताय खाजगी एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी आणि पुढे जर आपण पाहिलं तर पुढे एसटी महामंडळाची गाडी आहे आणि या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जे प्रवासी आहेत ते इथेच आहेत। ड्रायव्हर दिसत नाहीये, ड्रायव्हर पळून गेलेला आहे। बरं, या सगळ्याची कारणं का आहेत? ही एसटी महामंडळाची जी ही गाडी आहे ती इथे या अंतरावर येऊन का उभी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे मी तुम्हाला आता लगेच देणार आहेत। काही शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत या भागातले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, टेंभी नाके शाखा प्रमुख आहेत निखिल बुरजडे, आऊ पाटोळे, सगळेजण इथे आलेले आहेत। पोलीस प्रशासन आहे। काय नक्की हा सगळा प्रकार आहे? अपघात झालाय, काय झालाय? हे सगळे प्रवासी इथे बऱ्याच वेळापासून थांबून राहिलेले आहेत। मी आता सगळी चर्चा ऐकली तेव्हा या चर्चेमध्ये प्रवासी म्हणत होते की आम्हाला कुठली तरी दुसरी जी आहे ती गाडी अरेंज करून द्या म्हणून। तरी गाडी साईडला घेण्याचं काम सुरू आहे। हेमंत पवार जे आहेत ते माझ्या सोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। हेमंत भाई, काय संपूर्ण प्रकार आहे? ही खाजगी गाडी इथे दिसतीये, उभी आहे। तुमचे मला वाटतं विभाग प्रमुख गाडी चालवत आहेत, बाहेर काढतायत, सगळे प्रवासी आतमध्ये। एसटी महामंडळाची गाडी आहे, काय झालंय नक्की? हा, 9180 आणि या गाडीतून कोल्हापूरला जाणारी गाडी होती। ड्रायव्हर रॉंग साईडला घुसला आणि त्या रॉंग साईडला घुसल्यानंतर त्या एसटीच्या एक्च्युअलला समोरून क्रॅश केलं आणि तो जो कोंडूस्कर ट्रॅव्हलचा ड्रायव्हर होता हा बहुतेक मद्यपान केलेलं असावं आणि त्यांनी तो ड्रायव्हर सगळ्या प्रवाशांना सोडून निघून गेला, पुढे पळाला आहे। आणि ही गाडी आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी दिवसमध्ये घेऊन तिथे लावलेली आहे। एवढ्या लोकांना घेऊन तो कोल्हापूरला चालला होता आणि कोंडूस्कर ट्रॅव्हलचा कोणीही जिम्मेदार माणूस, कोणीही त्यांच्या ऑफिसमध्ये कोणी फोन उचलत नाही आणि कोणीही त्यांचा गाडीचं पुढे भविष्य काय याचं प्रवाशांचं हेच त्यातल्या लोकांना माहिती नाही आहे। कारण आज लोक कोल्हापूरला चालली आहेत। ड्रायव्हरनी जर दारू केला असेल किंवा मद्यपान केलेलं असेल तर पुढे गेल्यानंतर हवेला उद्या काय मोठा अपघात झाला असता तेवढ्या प्रवाशांचा जीव टाकण्याला लागला असता। माझ्या मते कोंडूस्कर ट्रॅव्हलचे जे कोणी असतील संबंधित अधिकारी त्यांच्यावरती पण यांना पोलिसांनी दाब विचारायला पाहिजे, गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जो ड्रायव्हर पळून गेला आहे कारण असताना प्रवाशांना सोडून त्याच्यावरती त्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। जेवढ्या प्रवाशांचे जीव आपल्या स्वतःच्या खांद्यावरती आहे हे त्यांना कळायला नको आणि कोंडूस्कर ड्रायव्हरनी पण निष्काळजीपणा केलेला आहे। एवढ्या लोकांचा जीव चांगल्या मागून एखाद्या तुमच्या ड्रायव्हरकडे आता ती बघायला किती अपघात होत आहेत। गाडी मारून घेतलेली आहे आणि प्रवाशांच्या जीव कामीला लागणाऱ्या कोंडूस्कर ड्रायव्हरवरती पण प्रशासनाने कारवाई करावी। ओके, जर आपण पाहिलं तर हेमंत भाई, प्रवासी आहेत अजून पण त्या गाडीत जे ट्रॅव्हल करत होते ते आहेत। मग आता कोंडूस्कर वाल्यांची प्रवासी माझ्यासोबत आहे, कोंडूस्कर वाल्यांची गाडी आहे। कुठून तुम्ही चढला होता गाडीमध्ये? बोरीवली टू सांगली इचलकरंजी कोल्हापूर। आणि तो ड्रायव्हर कुठे गेला होता? ड्रायव्हर काय माहिती, मी बसलो मलाड, हा, मी बसलो मलाडमध्ये। तुम्ही मलाडमध्ये बस, पण आता इथे काय झालंय? म्हणजे ऍक्सिडेंट झालं काय ना मला? थांबायला दिली, हा हा, पत्ता विचार लागला पुढे जायचं ओके। आणि आम्ही त्याला म्हणलो थांब साईडला घे गाडी, हा, काम तुम्ही तिने ऐकलं नाही। आलं त्या लोकांना आम्हाला भरपूर सरकार दिला, गाडी सुरुवात घेतली, आम्ही काम केलं। ड्रायव्हर गायब झाला किन्नर आहे। हेमंत भाई, ड्रायव्हर दारू पिलेला होता का? आता प्राथमिक असंच अंदाज आहे की तो पळाला म्हणजे त्याला माहिती नसेल किंवा मद्यपान केलं असेल म्हणून त्यांनी एका एसटीला पण थोडंसं डॅश केलं आणि एसटीचे कर्मचारी तर आहेत आणि त्यांनी बाकीच्या आमच्या लोकांनी ती गाडी मारली त्याने एवढ्या लोकांचा प्रवासाचा जीव टांगणीला लावला त्यांनी, ते खूपच योग्य आहे। माझा कोंडूस्कर वाले जे आहेत तसं बघायला गेलं तर कोंडूस्कर ट्रॅव्हल्स मोठं नाव आहे, कोण फोन उचलते, काय त्यांची पर्यायी व्यवस्था काय केलेली आहे? व्यवस्था आता
त्यांनी सांगितले की आम्ही गाडी मागवली नवीन, जे दुसरी गाडी मागवली आहे त्याच्यात बाकीचे प्रवासी जातील. पण बाई किती धक्कादायक गोष्ट आहे, कारण तो फार मोठी धक्कादायक गोष्ट आहे. देव बलवंतर म्हणून ते इथपर्यंत आले आणि तो ड्रायव्हर पळाला. पुढे भविष्यात ते गावीला लागले असतं काय घडणं घडली असते. रात्रीचा प्रवास आहे आणि दिवस आहे, लोक आपापल्या गावी चालली आहे. तर माझं सर्व पोलीस आव्हान आहे की जे ड्रायव्हर बसतात, जे ड्रायव्हरच्या गाड्या चालतात, त्या ड्रायव्हरच्या लोकांना ज्या ड्रायव्हर लोकांची पण चेकिंग करावी. चेकिंग ट्रॅफिकवाल्यांनी बंद केलेली आहे. आलेल्या ट्रेन या ड्रायव्हर लोकांची पहिले चेकिंग करावी. धूम्रपान केलं आहे का नाही केलं आहे त्याच्या कधी परत एकदा मोठा अपघात होऊन सर्वांना सर्व ट्रॅव्हलवाल्यांच्या ज्या गाड्या चालतात त्यांची चेकिंग ड्रायव्हर झाली पाहिजे. झाली पाहिजे. नाही, इथे पाहिलं तर आपण शिवसेनेचे शहर प्रमुख जे आहेत हेमंत पवार आपल्या सोबत आहे, शाखा प्रमुख निखिल बुरदट आहे आणि ही गाडी जी आहे पाठीमागे रिव्हर्स घेण्यासाठी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख स्वानंद पवार दिसत आहे आपल्याला. नितेश पाटोळे जे आहेत त्यांना सहकार्य करताना आपल्याला दिसत आहेत आणि शिवसेनेची ही टेंबी नाक्याची जी आहे संपूर्ण टीम या सगळ्या प्रवाशांना सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही गाडी जी आहे ती बाजूला केली जाते कारण मध्येच ही गाडी उभी होती आणि या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर या गाडीचा सोडून निघून गेलेला आहे त्या प्रवाशांना. आणि कोंडुस्कर हा जो कोंडुस्कर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा हा जो ड्रायव्हर होता तो इथून निघून गेलेला आहे. आणि गाडी जी आहे ती आता इथे साईडला जी आहे ती लावलेली आहे. जो क्लीनर आहे त्याच्यासाठी बोलूया आपण. ह्या गाडीचा हे कुठे आहे? गाडी बरोबर कोण सर काय कुठून गाडी निघाली होती? ड्रायव्हर कुठे गेला? हा हा नाही पण ड्रायव्हर कुठे गेला? पण नवीन होता ड्रायव्हर की कसा होता? नवीन होता. माझा त्याशी कॉन्टॅक्ट होतोय का तुमचा? तुमच्याकडे नंबर आहे का ड्रायव्हरचा? नाही पण आता मला एक फक्त एक साधं सांगा, तुम्ही या गाडीवर काय आहात? मी कंडक्टर आहे. या गाडीवर पहिली ट्रिपच आहे. म्हणजे तुम्ही पण जॉबला नवीन आहेत का? मी नाही, मला झाले टाइम, पण मी पुणे कोल्हापूर सिटिंग गाडीवर करतो. या गाडीवर कंडक्टर नव्हतं म्हणून मला पाठवलं. मग तुम्हाला पाठवलं, पण ड्रायव्हरचा नंबर तर तुमच्याकडे पाहिजे ना. त्याच्याकडे फोनच नाही येत आहे. त्या ड्रायव्हरकडे फोनच नाहीये. फोनच नाही येत. आणि तो ड्रायव्हर राहायला कुठे? ते पण माहित नाही. मुंबईलाच कुठे आहे वाटतं. मुंबईलाच आहे. हा, ते आपल्याला ऑफिसवाल्यांना माहित आहे. मग त्या ऑफिसवाल्यांनी फोन उचललाय तुमचा? हा, ऑफिसवाले फोन मग आता ऑफिसवाले काय म्हणतात? ते म्हणतात दुसरी गाडी येऊ, 1 तासभरात गाडी येईल मध्ये. पॅसेंजर सांगा म्हणे. मग आता ते हे तोपर्यंत प्रवासी इथेच थांबवताय तुम्ही आता? ते कोंडुस्कर ट्रॅव्हलचं मेन ऑफिस कुठे आहे? कोल्हापूर आहे. जर आपण इथे पाहिलं तर हे जे कंडक्टर आहेत या गाडीवरती तुम्ही किती वर्षापासून आहेत कोंडुस्कर मध्ये? 2-2.5 वर्ष झाले. बरे 2-2.5 वर्ष जे आहे ते या कंडक्टरला जे आहेत ते झालेले आहेत. आणि जर आपण पाहिलं तर आतमध्ये जर पाहिलं तर ही संपूर्ण जी आहे हे प्रवासी जे आहेत त्याचं वाट बघतायत नवीन गाडी यायची. आणि इथे काय झालं तुम्ही पाहिलेलं आहे, ड्रायव्हर जो आहे निघून गेलेला आहे. हे जे कंडक्टर आहेत या गाडीवरचे त्यांच्याकडे या ड्रायव्हरचा नंबर नाहीये, पहिली ही गोष्ट. दुसरी गोष्ट, तो ड्रायव्हर कुठे गेला हे त्यांना माहिती नाहीये. म्हणजे आता त्यांनी ऑफिसला फोन लावला आणि नवीन गाडी मागवली. म्हणजे हलगर्जीपणा जर आपण पाहिला तर या टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांचा हलगर्जीपणा जो आहे तो पूर्णपणे दिसून येतोय. प्रवाशांची काळजी जी आहे यांना बिलकुल नाहीये हे यावरून दिसून येतंय. आणि जसं आता आपल्याची शिवसेना शहर प्रमुख जे आहेत हेमंत पवार आणि त्यांची सगळी
टीम ही टेंबी नाक्याची जी सगळी टीम इथे उभी आहे आणि जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं ड्रायव्हर पळून गेला आणि कदाचित ड्रायव्हर जो आहे तो दारू पिलेला होता. आता ही गाडी जी आहे व्यवस्थित लावण्याचं काम जे आहे स्वानंद पवार जे आहे ते बघताय. आणि आता मला वाटतं एसी चालू करून दे बाबा, लोकांना त्रास नको व्हायला. एसी चालू केला, एसी बसून राहायचा. हे प्रवासी जे आहेत ते आता जवळपास म्हणजे जसं आपल्याला कंडक्टरने सांगितलं 1 तासभर या सगळ्यांना इथे बसावं लागणार आहे. परंतु आता जर तुम्ही प्रवास करत असाल, लांबचा प्रवास करत असाल तर हा ड्रायव्हरचा नंबर, कंडक्टरचा नंबर, काही ठिकाणी आपण ऑनलाईन बुकिंग करतो तिथला नंबर आणि तो गाडी जो आहे ती गाडी जी आहे त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याने मद्यप्राशन केलेलं आहे की नाही या सगळ्या गोष्टींची चौकशी एक प्रवासी म्हणून आपल्याला आता करणं जे आहे ते गरजेचं झालेलं आहे. प्रचंड असा हलगर्जीपणा जो आहे तो या कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचे जे चालक आहेत त्यांचा आपल्याला दिसून आलेला आहे. आणि जवळपास 1 तास जे आहे ते 1 तास या सगळ्या म्हणजे नवीन गाडी येण्यासाठी 1 तास लागणार आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते इथे दाखल झालेलं आहे. त्यांच्या परीने सर्वात आधी जी महत्वाची गोष्ट आहे की एक नवीन इथे गाडी बोलावणे आणि या प्रवाशांना इथून सुखरूप त्यांना जिथे उतरायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करणे यासाठी शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते सगळेजण जे आहेत इथे प्रयत्न करतायत. हेमंत पवार आपल्याला दिसत आहेत, शिवसेना शहर प्रमुख सगळ्यात आधी ते इथे दाखल झाले. त्यांना हा सगळा प्रकार समजला, त्यानंतर त्यांनी इथे पोलिसांना बोलवून घेतलेला आहे आणि आता या सगळ्या टीमने या प्रवाशांची तात्पुरती म्हणजे 1 तास जवळपास आपल्याला जसं कंडक्टर नाही लागेल 1 तास लागेल त्यांना दुसरी गाडी इथे पाठवायला. तोपर्यंत त्यांची जेवणाची आणि पाण्याची वगैरेची सोय आहे ती या सगळ्या शिवसेनेच्या या ज्या टीमने आहे ती केलेली आहे. आपल्याला इथे टेंबी नाक्याचे शाखा प्रमुख जे आहेत निखिल बुरदडे आपल्याला दिसत आहेत, स्वानंद पवार दिसत आहेत, नितेश पाटोळे दिसत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. गाडी उभी आहे, सगळे प्रवासी जे आहेत ताटकळ त्या गाडीत बसलेले आहेत आणि जवळपास 1 तासाने म्हणजे जसं आपण या कंडक्टरशी बोललो 1 तास लागेल ही गाडी जी आहे नवीन गाडी इथे यायला, नवीन ड्रायव्हर इथे यायला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण एखाद्या खाजगी एजंटच्या माध्यमातून किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जर आपण प्रवास करतोय तर या सगळ्या गोष्टी आता आपल्याला देखील तपासणं गरजेचं झालेलं आहे की ड्रायव्हर कसा आहे, ड्रायव्हरने दारू पिली आहे नाही पिली आहे, काय आहे, नवीन आहे, त्याला किती महिने झालेले आहेत, त्याला रस्ते माहीत आहेत का. कारण जेव्हा रस्ता तो सगळ्या जसं आपल्या प्रत्यक्षदर्शी सांगितलं म्हणजे गाडीमध्ये जे प्रवासी होते त्याच्यापैकी एकाने ज्यानं आपल्याला सांगितलं की तो जो आहे तो रस्ता विचारत होता, तेव्हा थोडीशी शंका जी आहे ती प्रवाशांना आली की याला रोडच माहिती नाहीये. आणि जर आपण पाहिलं तर मद्यप्राशन जे आहे ते कदाचित या ड्रायव्हरने केलं असं, त्यामुळे तो पळून गेलेला आहे. ड्रायव्हर पळाला आणि लोकांना ड्रायव्हर तिकडे पुढे पळाला, लोकांना यांच्याकडे नंबर नाही. मॅनेजर
तुम्ही पाहिजे काय एवढ्या गाड्या तुम्ही सोडताय लोकांना जीव टाकणार जाता काय एवढ्या लोकांना घेऊन चाललेली गाडी नशिबाने इथं ती थांबली आणि इथं ठोकली म्हणून ड्रायव्हर पळून गेला लोकांना सोडून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा सांगितलं पोलिसांना आता रात्रभर लोक इथे बसून झोपणार का हे जे कंडक्टर आहेत ते मला वाटतं त्यांच्या वरिष्ठांशी बोलतायत नंबर जे आहे नंबर मागितला जातोय कुठली गाडी अरेंज करा असं त्यांना विनवणी केली जाते परंतु एकंदर जर हा संपूर्ण प्रकरण बघितलं तर आतापर्यंत मला वाटतं या कोंडुस्कर ट्रॅव्हल्स वाल्यांशी यांचा कोणी हेड असेल त्याच्याशी संपर्क झालेला नाहीये म्हणजे आता जरी त्यांच्या फोनवर वरून असंच दिसतंय की संपर्क जो आहे तो झालेला नाहीये एक मोबाईल नंबर मिळालेला आहे हेमंत भाई फोनवर कोण होता आता गाडीच सांगू शकत नाही आणि आता त्यांना संकट गेला गाडीच्या ड्रायव्हर सोबत येते पकडून दे मोबाईल
एक बेजबाबदारपणा जो आहे तो या कोंडुस्कर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आपल्याला इथे दिसून येतो. गाडीचा नंबर जर आपण पाहिला तर MH09EM9180 अशा या गाडीचा नंबर आपल्याला दिसतोय. आणि या गाडीमध्ये असलेले सगळे प्रवासी जे आहेत ते बिचारे वाट पाहत आहेत कधी नवीन गाडी येईल, दुसरी गाडी येईल आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी ते पोहोचतील. परंतु बेजबाबदारपणा या माध्यमातून जो आहे तो कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचा इथे आपल्याला दिसून येतोय. ठाणे लाईव्हचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद. गाडी पाठवणार गाडी येते का? कुठून येते? खोपोली बोरिवलीवरून. किती वेळात येणार? संपर्क झाला पण तुमचा? हेमंत भाई आपला हेमंत भाई संपर्क झालाय का? आता काय परिस्थिती? काय आहे ते ठाण्यामध्ये ओके ओके. आम्ही पॅसेंजर आहोत. आम्ही एक कार्य खूप चॅलेंज होता. बेजबाबदारपणा जो आहे तो या कोंडुस्कर ट्रॅव्हल्स वाल्यांचा इथे दिसून येतोय. ड्रायव्हर पळून गेलाय आणि मला वाटतं संपर्क सुद्धा बऱ्याच वेळाने म्हणजे जवळ अर्ध्या तासाने या कंडक्टरचा त्याच्या कंपनीशी जो आहे तो संपर्क झालाय आणि बोरिवलीवरून अजून गाडी निघाली नाहीये. ड्रायव्हरला शोधलं जातंय. एखादा ड्रायव्हर बघितला जातोय. मग ती गाडी येणार आणि मग हे प्रवासी त्या गाडीत बसणार आणि मग पुढचा प्रवास करणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण या खाजगी
बसेसने जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो तेव्हा आपण सुद्धा काही गोष्टी पाहणं, चेक करणं जे आहे ते आता गरजेचं झालेलं आहे. शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, त्यांची टेंभी नाक्याची संपूर्ण टीम जी आहे ती इथेच, आता मला वाटतं रात्रीचे 1:15 वाजले तरी सुद्धा यांच्या मदतीला जी आहे ती इथे उभी आहे आणि या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप कसं पोहोचवता येईल यासाठी या सगळ्यांचे जे आहेत प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.